सत्तेच्या खुर्चीत बसले आणि नम्रता खुर्चीखालीच राहिली. जनतेचे प्रश्न ऐकण्याची देखील मानसिकता राहिली नाही. पूर्वी तोच आमदार गावात आला की वातावरण बदलायचं. काका बसा ना, तुमचं ऐकतो असं म्हणत स्वतः खुर्ची पुढे करायचे. चहाचा कप, गप्पा आणि एक आत्मीयता होती. पण आज त्याच काकांनी वन्य प्राण्यांच्या हल्ल्याबाबत बोलले तर आमदार महोदयांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून वाटले की जणू वाघ नव्हे तर जनतेचे प्रश्न विचारणे धोकादायक ठरले आहे. लोक म्हणतात सत्ता आली की सेवा कमी आणि अहंकार जास्त. सत्ता आली पण समज कुठे गेली? आज आमदारांच्या संवेदना सत्तेच्या गजामध्येच बंद झाल्या आहेत. वाघ, बिबट्या आणि रानडुक्कर हे निसर्गाचे आहेत, पण सत्तेचा अहंकार ही खरी वन्य प्रजाती ठरली आहे. सत्तेपूर्वीचा काका, सत्तेनंतरचा अडथळा, हीच आजच्या राजकारणाची खरी व्यथा आहे. सत्यस्पर्श न्यूजसाठी सांगली जिल्हा प्रतिनिधी श्री राजेंद्र एम गावडे.